दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट नेवारी, अंबे आता संकटातून तू वाचव. म्हणजे उपवासाचे दिवस आहे, पण उपवासाच्या दिवसामध्ये आपल्याला उपवासाचं खायचं असतं, पण थोडं चटकमटक. त्यासाठी मग आपल्याकडे कोण आलं मदतीला? सोनपरी भगर. सोनपरी भगरीच्या या विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत. आणि सोनपरी भगरीपासून हे चटकमटक थोडं वेगळं खाणं आपल्याला करायचं आहे. चला सुरुवात करूया. चला, शेवटी आपलं कार्यक्षेत्र आलं. मी म्हटलं होतं तुम्हाला की सोनपरी भगर वापरून आपल्याला बनवायचं आहे उत्तपम. उत्तम असं उत्तपम आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी ही भगर जी आहे त्याचं पीठ मी दळून घेतलं आहे. अतिशय सुंदर असं भगरीचं हे पीठ झालेलं आहे. आणि मी तर म्हणतो की उपवासच का, उपवासाशिवाय सुद्धा तुम्ही भगर खायला पाहिजे. भगरीमध्ये बघा बरं काय काय गुण असतात. एक साधारण वाटीभर आपण भगरीचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये बाइंडिंगसाठी 1-2 चमचे साबुदाण्याचं पीठ, त्यानंतर 1 चमचाभर 2 चमचे जाडसर दाण्याचं कूट, थोडं जिरं, हिरवी मिरची, दही, जवळपास वाटीभर दही घेतलंय. हे एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये 1 चमचा सोडा, पाणी. जसं आपलं उत्तपम बनवताना जेवढं आपण पाणी घालतो तेवढी कन्सिस्टन्सी असावी. आणि पाणी घालून झाल्यानंतर याला 1-2 मिनटं ठेवायचं. कारण काय होतं की भगर आणि साबुदाणा हे दोन्ही थोडंसं पाणी ओढून घेतात. आणि नंतर मग पाणी घातल्यावर फायनल आपण मीठ घालणार याच्यात. आता तुम्ही पाहिलं असेल हे मागापेक्षा घट्ट झालेलं आहे. यामध्ये आता थोडं पाणी आणि मीठ. आणि तसं म्हटलं तर हा इन्स्टंट उत्तपमचा प्रकार आहे. म्हणजे फर्मेंट करून ठेवा मग वापरा असं काही नाही, लगेच करा. सोडा आणि दही एकत्र झालं की त्याच्यामध्ये गॅस फॉर्मेशन होतं आणि तो छान स्पोरी असा होतो. चला बनवूयात. आणि त्यासाठी तवा जो आहे तो आपण थोडा टाकून ठेवला आहे. हे छान एकजीव झालं की आपला तवा पाहायचा एकदा चेक करून. थोडं तेल, आणि त्यावर मी हे पनीर घालतोय केसेल. मी बघा कसं छान याला छिद्र छिद्र पडलेले आहेत, स्पोरी होत आहे ते. एका बाजूने झाल्यानंतर हे आणि एक उत्तपम अशा बाजूने देतोय तुम्हाला, म्हणजे दोन्ही बाजूने हे आता यामध्ये आपण जी चटणी घालतोय ती मी वाटत नाही आहे. बघा कशी करतो. सगळ्यात पहिले दही, एक साधारण 3-4 चमचे, त्यामध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची बारीक केलेली, साखर, दळण्याचा कूट, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. प्रत्येक वेळी चटणी वाटायलाच पाहिजे वगैरे वगैरे अशी गरजेची नाही. खरं आहे ना. काही गरजा आपण ओढवून घेतो उगाचच की नाही मग मिक्सरने आता कसं करू, असं काही नसतं. मनामध्ये इच्छा पाहिजे काहीतरी मला छान करायचं आहे. साधनं असो नसो काय फरक पडत नाही. बरोबर की नाही? काय ग? बरोबर. हां.
अशा रीतीने सोनपरी भगर वापरून आपण उत्तम प्रकारे असं उत्तम होम तयार केलेला आहे. आपण नैवेद्य दाखवू आणि नंतर याची चव बघू. एवढंसं छान फ्लफी झालंय बघा तुम्ही दोन्ही बाजूनी. आणि याच्या चटणीमध्ये काय काय करतो?